नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदांबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. रिसेंटली 5 मे 2026 ला एक जी आर आला आहे. ह्या जी आर मध्ये बरेचसे सरळ सेवेची पदं हे एमपीएससी मध्ये वर्ग झाली आहे. सो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे हे कोणत्या विभागामार्फत याची ऍड येत असते, एमपीएससी ची परीक्षा घेणार का, परीक्षा पॅटर्न आणि विषय कोणते असणार आहे. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. अजून एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतो. एमपीएससीच्या या जी आर मुळे बरीचशी पदं ही एमपीएससी मध्ये वर्ग झाली आहेत. ती पदं, त्या सर्व पदांची माहितीचा व्हिडिओ मी यापुढे घेणार आहे. त्याचबरोबर सेवा प्रवेश नियमामध्ये काय बदल झाला ते पण मी सांगणार आहे. परीक्षा पद्धत, निवड पद्धत, अभ्यासक्रम कसा असणार आहे याचे पण पुढे माझे व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करू नका, सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण क्लिक करा. चला तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे आता घेऊन. बघा, हा जी आर आहे 5 मे 2026 चा शासन निर्णय आहे. सामान्य प्रशासन विभागाचा विषय आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा करण्यास संदर्भातला आहे. आता यामध्ये लक्षात घ्या की अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका ह्या ज्या ऍड आहेत ह्या दोन विभागाच्या माध्यमातून येत असतात. मग अर्थात हे दोन विभाग कोणते आहे तर त्यातला पहिला विभाग आहे महिला व बाल विकास विभाग, यामार्फत सुद्धा ही जाहिरात येत असते. आणि दुसरा आहे जिल्हा परिषद झेडपीच्या माध्यमातून ही जाहिरात येत असते. यावरती राज्य शासनाची किंवा विभागाअंतर्गत ही भरती येते आणि ही जिल्हा अंतर्गत ही भरती येत असते. लक्षात घ्या, दोघांमध्ये फरक आहे. सो मात्र पद एकच आहे, पदाचं वेतन श्रेणी सुद्धा सारखीच आहे. मग इथे जर बघितलं आपण तर दोन प्रकारच्या एक्झाम असतात. बघा, परीक्षा दोन प्रकारामध्ये होत असतात. त्या कोणकोणत्या आहे? परीक्षा दोन प्रकारे. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे विभागीय स्पर्धा परीक्षा, ज्याला आपण म्हणूया की कदाचित मदतनीस असतात. बघा, अंगणवाडी मदतनीस सेविका असेल तर त्यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका यांचं जर एक्सपिरियन्स, अनुभव बघितला तर ह्या अनुभवाच्या बेसवर याच व्यक्तींमार्फत किंवा याच महिलांमार्फत इथे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची भरती केली जाते, ज्याला आपण म्हणतो विभागीय स्पर्धा परीक्षा. म्हणजे अंगणवाडीत ऑलरेडी कामाला असणाऱ्या सेविकांवरनं, कामाला असणाऱ्या या कर्मचाऱ्यांमधूनच निवड केली जाते किंवा त्यांना संधी दिली जाते, ज्याला आपण विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणतो. दुसरी जी आहे ती सरळ सेवा, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींमधून डायरेक्ट तुमची काय एक्झाम घेतली जाते, डायरेक्ट एक्झाम घेतली जाते, म्हणजे नॉमिनेशनने एक्झाम घेतली जाते आणि तुमचं सिलेक्शन केलं जातं, ज्याला सगळेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अशी एक्झाम आहे. म्हणजे 50% सिलेक्शन या पद्धतीने होत असतं आणि 50% सिलेक्शन या पद्धतीने होत असतं. आता मग प्रश्न आहे की सर, ह्या दोघांपैकी कोणती किंवा दोघंही किंवा दोघांनाही असं काही झालंय की एमपीएससी मध्ये वर्ग झाले? थोडक्यात आपण बघूया की एमपीएससी हे नोटिफिकेशन काय सांगते. बघा, मी तुम्हाला पहिले घेऊन जातो नोटिफिकेशन कडे, जे नोटिफिकेशन 5 मे 2026 आहे. बघा, हे जी आर आहे. म्हणजे ह्या जी आर मध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये इंडेक्स मध्ये आपण जाऊया. इंडेक्स मध्ये साधारणतः 8 ते 9 पेज वरती हे इंडेक्स आहे. त्या इंडेक्स मध्ये तुम्हाला पर्यवेक्षक नाव बघायला मिळतं. बघा, आता हे पर्यवेक्षक नाव नेमकं काय, थोडक्यात आपण बघूया काय आहे. बघा, पेज नंबर 8 वर आपण आलेलो आहोत आणि इथे मी तुम्हाला घेऊन जातोय पर्यवेक्षक ह्या पदावरती. बघा, पर्यवेक्षक हे पद जे तुम्हाला बघायला मिळेल इथे बघा, हे आहे पर्यवेक्षक पद. अधीक्षक आणि पर्यवेक्षक 42 नंबरचं परिशिष्ट आहे. या परिशिष्टावर तुम्ही जर गेलात ना, तुम्हाला समजेल की अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद यामध्ये येतं का. बघा, पेज नंबर आहे 150 पेजवर आपल्याला जायचं आहे, पण 150च्या पुढे आपल्याला जावं लागणार आहे. मी तुम्हाला घेऊन जातो पुढे. बघा, मी तुम्हाला दाखवतो मी हे पद याच्यात आलंय का. 156-57 पर्यंत जावं लागणार आपल्याला. त्या पदावर मी आलोय. ओके, बघा, हे पद आहे अंगणवाडी संदर्भातलं आणि इथे त्यांनी मेन्शन केलंय की पर्यवेक्षक नावाचं पद त्यांनी यामध्ये इन्क्लूड केलंय. बघा, पर्यवेक्षक नावाचं पद यामध्ये इन्क्लूड आहे. बघा, इथे दिसतंय तुम्हाला. बघा, हे महिला व बाल विकास विभाग आहे. महिला व बाल विकास विभाग आहे. गट क चं पद आहे, पर्यवेक्षक म्हणून टाकलेलं आहे. बाय नॉमिनेशन, म्हणजे डायरेक्ट तुमची एक्झाम होऊन ही सिलेक्शन होत असतं. एज लिमिट आणि एनी डिग्री चालतं याच्यामध्ये, बरोबर की नाही. आणि हे नो चेंजेस इन रिक्रुटमेंट रूल असं पण त्यांनी दिलेलं आहे. सो महिला व बाल विकास विभागाची पद एमपीएससी मध्ये ऍड झालेली आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. हे जे परिशिष्ट आहे, परिशिष्ट अधीक्षक आणि पर्यवेक्षक संदर्भातलं अराजपत्रित प्रशासकीय पद आहे. सो इथे हे पदाचा अर्थ मी बऱ्याच ठिकाणी चेक केला.
बऱ्याच डिपार्टमेंटला मी फोन करून विचारलं तर त्यांच्या मार्फत किंवा जे आता ऑलरेडी काही विद्यार्थी आपलेच विद्यार्थी ह्या पदावरती कार्यरत आहे, कारण 2024ला जाहिरात आली होती, सो त्यांनाही विचारलं, म्हणजे महिला आहे सगळ्या, तर त्यांनी सांगितलं की यस सर, पर्यवेक्षक हेच पद म्हणजे काय, महिला पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका असं त्याला म्हटलं जातं. असा अर्थ आता लिखित स्वरूपात असं हेच आहे, पर्यवेक्षक नाव दिलेलं आहे. याचा अर्थ अंदाजी माझं अभ्यासानुसार माझ्या सगळ्या सोर्सेसनुसार मला असं वाटतं की महिला व बालविकास विभागामार्फतलं अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद एमपीएससी मध्ये गेलेलं आहे. सो एमपीएससी मार्फत ही एक्झाम होणार आहे. यापूर्वी तुम्हाला माहिती असेल की महिला व बाल विकास मार्फत आयसीडीएसचं पद होतं बघा, आयसीडीएस, तर त्यात सीडीपीओचं पद, म्हणजे सीडीपीओचं पद होतं ना, ते यामार्फत भरलं जात होतं, पण नंतर ते आतनं काढून टाकण्यात वगळण्यात आलं होतं. पण परत एकदा आता जर बघितलं तर गट ब आणि गट क सुद्धा पद यामध्ये इन्क्लूड करण्यात येणार आहे, आलेलं आहे. म्हणजे इथे जे पर्यवेक्षक नाव तुम्हाला दिसतंय बघा, वस्तू सेवा करचं पण पर्यवेक्षक नाव आहे आणि महिला बाल विकासचं पण पर्यवेक्षक हे पद यामध्ये टाकलंय. आता यामध्ये पर्यवेक्षक म्हणजेच तेच पद आहे. सो इनिशियल याचा संदर्भ असा निघतो की महिला व बाल विकासचं पद यामध्ये गेलेलं आहे. आता महिला व बाल विकास पदची ऍड जर आपण ऍड बघितली, ऍड बघा, महिला व बाल विकास विभागाची ऍड आहे, गट क ची ऍड आहे, आणि यामध्ये ज्या मला मुख्य सेविका कोणत्या आहे, नागरी प्रकल्पासाठी लागणाऱ्या मुख्य सेविका आहे, म्हणजे शहरी भागामध्ये. तुम्ही जर राज्य म्हणजे जिल्हा परिषदचं जर बघितलं तर जिल्हा परिषद अंतर्गत जे पद भरलं जात आहे ते कोणतं आहे, ग्रामीण भागासाठी भरलं जातं बघा. ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका असतात, अंगणवाडी मदतनीस असतात, त्यांच्या वरचं हे पद असतं अंगणवाडी मुख्य सेविका. हे नागरी प्रकल्पासाठी, नागरी भागासाठी या डिपार्टमेंटकडनं म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडनं निवडलं जातं. सो याची ऍड आली होती 2024ला, फॉर्म भरण्याची प्रोसेस बघा, जाहिरात आली होती 14/10/2024ला. त्यावेळेस सांगितल्या पद्धतीने पदाचं नाव आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका. शैक्षणिक पात्रता कोणत्याही पदवी झालेला उमेदवार म्हणजेच महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकत होती, कोणती पदवीधर महिला, आणि S13 म्हणजे जवळपास मला 45-50 हजारापर्यंत सॅलरी या पदाला असते. हे झालं महिला व बाल विकासचं पद. दुसरं एक जाहिरात आली होती बघा, जिल्हा परिषदेच्या मार्फत जाहिरात आली होती, 2023ला जाहिरात होती, मुख्य सेविका पर्यवेक्षिका. आणि यासाठी मात्र पात्रतेच्या अटी थोड्याशा वेगळ्या आहेत. यासाठी काय, ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या सार्वजनिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजस्तर या विषयातील स्थानक ही पदवी धारण केली असेल, तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना 4 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार इथे फॉर्म भरू शकत होते. आता दोघांमध्ये शैक्षणिक पात्रता वेगवेगळी पण सांगितलेली आहे, सो दोन्ही ऍड वेगळ्या. त्याच्याबद्दल डिटेल्स मी पुढचा व्हिडिओ घेतो, पण सध्या लक्षात घ्या की महिला व बाल विकास विभागाकडनं गेलेली जाहिरात जी आहे ती एमपीएससी मध्ये वर्ग झाली, पण झेडपीच्या अंतर्गत आलेली जाहिरात जी आहे महिला त्याला आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका, ही मात्र एमपीएससी मध्ये वर्ग झालेली नाही. इन शॉर्ट, झेडपीची कोणतीच पदं ही एमपीएससी मध्ये वर्ग झालेली नाही. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या ऍड नुसार महिला व बाल विकास ही जाहिरात होती, त्यामध्ये एक्झाम पॅटर्न जो होता ना तो सुद्धा इथे वेगळा होता बघा. म्हणजे 200 गुणांची एक्झाम होती, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, गणित बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, संगणक ज्ञान, असे एकूण प्रश्न तुम्हाला विचारले जायचे. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असा पॅटर्न होता. पण हेच पद जे आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे एमपीएससी कडे वर्ग झालेलं आहे असं इनिशियल दिसतंय आपल्याला. पर्यवेक्षक नावामध्ये थोडा गोंधळ होतोय, पण हे पद तिकडे गेलेलं आहे. दुसरं जे पद आहे ते आहे जिल्हा परिषद मार्फत होणार, मात्र जिल्हा परिषदेची कोणतीच पदं ही एमपीएससी मध्ये वर्ग झालेली नाही. ग्रामसेवक पद आपण बघू शकता नाही वर्ग झालेला, आणि त्याचा पॅटर्न बघा असा असतो. मुख्य सेविका पर्यवेक्षिकेचा 25-25-25-25 प्रश्न असतात, मराठी, इंग्रजी, सामान्य बुद्धिमापन चाचणीचे, आणि 12वी लेवल आणि हे 2 पेपर किंवा हे 2 विषय पदवी लेवलचे असतात. हे दोघे मराठी इंग्लिश आणि दोघं मराठी प्लस इंग्लिश दोन्ही माध्यमामध्ये असतात. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 120 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जातो. सो या संदर्भात झेडपीचं पद हे अजून एमपीएससी कडे वर्ग नाही, अर्थात कदाचित हे टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननीच घेतलं जाऊ शकतं. त्यासाठी सुद्धा इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार बॅचेस ओपन ठेवलेले आहेत. एमपीएससी मध्ये वर्ग न झालेले नगर परिषद आहे, मनपा आहे, वन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, आदिवासी विभाग आणि झेडपी विभाग आहे, त्यांच्यासाठी ह्या बॅचेस ओपन आहेत. जे विद्यार्थ्यांना एमपीएससी नुसार अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपली गट ब आणि गट क ची बॅच चालू झालेली. या संदर्भात आता शेवटचं फायनल टच द्यायचा असेल तर असं सांगतील आपल्याला, परीक्षा कोण घेणार, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका ह्या पदासाठी महिला व बाल विकास विभागाचं हे पद गेलं एमपीएससी कडे, वर्ग झालेला आहे. जिल्हा परिषदेचा अजूनही हे वर्ग झालेलं नाही, त्यामुळे टीसीएस आणि आयबीपीएस दोघांपैकी
एक जण याची एक्झाम घेऊ शकतं. यामध्ये विभागीय स्पर्धा परीक्षा असतात आणि सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असतात. सो आपण बोलतोय ते सरळ सेवाबद्दल बोलतोय. ह्या एक्झाम ह्या दोन्ही डिपार्टमेंटच्या एक्झाम ह्या तत्सम ह्या ऑथॉरिटीकडे गेलेल्या आहेत. आता यावरती मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो, पर्यवेक्षक नाव टाकल्यामुळे थोडासा गोंधळ होतोय. पण जसं मी माझ्या सोर्सेसला सगळ्या डिपार्टमेंटला अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की यस ह्या विभागाचं पद एमपीएससीकडे गेलेलं आहे पण झेडपीचं अजून गेलेलं नाही. सो तुम्ही भविष्यात येणाऱ्या एक्झामसाठी अभ्यास करत असाल तर त्यानुसार थोडंसं प्लॅनिंग तुम्ही करावं, त्यानुसार अभ्यास करावा. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये एमपीएससी अपडेट दिलंच, ती अपडेट पण मी तुम्हाला देतो. पण त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना पण शेअर करा. अजून मनामध्ये काही प्रश्न नक्कीच असतील तुमच्या तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यावरती माहिती घेऊन नवीन व्हिडिओ मी नक्की बनवतो. हा व्हिडिओ याच्यासाठी बोला की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला कॉल केले, बरेचसे मेसेज कमेंट आमच्यापर्यंत पोहोचल्या म्हणून हा या विषयावरचा व्हिडिओ मी घेतलाय. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.